महत्त्वाची बातमी। आज महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत। नियोजित भेट आहे। मुंबईमध्ये येऊन ही भेट घेतली जाईल। महादेव मुंडे हत्या प्रकरणात न्याय मिळावा या मागणीकरता ज्ञानेश्वरी मुंडे आज मुख्यमंत्र्यांना भेटतायत। या भेटीदरम्यान मुंडे कुटुंबीय आपली सगळी कैफियत मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहेत। कालच दुपारनंतर त्या मुंबईकडे रवाना व्हायला बीडमधून निघालेले आहेत। साधारणपणे 2 वर्ष आता होत येतील महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आलेली होती। त्याचा कुठलाही निकाल लागला नाही। आरोपी अजून मोकाट आहेत, त्यांना पकडलं गेलं नाही। पोलीस याविषयी कुठलीही भूमिका घ्यायला तयार नाहीत आणि त्यामुळे शेवटी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत आज ज्ञानेश्वरी मुंडे। अजून एक मोठी बातमी नागपूरमधून ही बातमी आपण बघणार आहोत। नागपूरसह राज्यात गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये 2 शिक्षणाधिकाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे। या प्रकरणी तपासाकरता गठीत एसआयटीने विद्यमान प्राथमिक शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांना अटक केलेली आहे। पोलिसांनी या दोघांच्याही चौकशीकरता पोलीस कोठडीची मागणी केली होती, पण त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली। त्यांच्या चौकशीतून अनेक नव्या आणि धक्कादायक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे। ऑनलाईन शालार्थ आयडी प्रणालीचा गैरवापर केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। राज्यस्तरीय एसआयटी गठीत झाल्यानंतर ही पहिलीच मोठी कारवाई आहे। दरम्यान शालार्थ आयडी घोटाळ्याचा मुख्य आरोपी निलेश वाघमारे अनेक महिन्यांपासून फरार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नवी दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। सकाळी शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांसोबत त्यांची बैठक होणार आहे। सोबतच खासदारांची देखील ते बैठक घेणार आहेत। उपमुख्यमंत्री हे प्रत्येक अधिवेशनादरम्यान खासदारांसोबत चर्चा करण्याकरता नवी दिल्लीत येत असतात। मात्र या दौऱ्यादरम्यान एकनाथ शिंदे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटणार आहेत असं कळतं, अशी शक्यता आहे। तर काही शिवसेना उबाठा गटाचे खासदार देखील शिंदेंना भेटतील अशी चर्चा आहे। एक महत्त्वाची बातमी बघूया। ठाण्यामध्ये शिवसेना विरुद्ध उबाठा असा वाद पेटलेला आहे। शिवसेनेने लावलेले बॅनर उबाठानं काढून टाकलेले आहेत, म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांनी फाडून टाकलेले आहेत। त्यामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे। ऑपरेशन महादेव संदर्भात राजन विचारे यांनी वादग्रस्त विधान केलं होतं, त्याचाच निषेध शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केला। राजन विचारेंविरोधात ठाण्यामध्ये बॅनर लावून त्यांचा निषेध करण्यात आला। पण आता उबाठा शिवसेनेनं बॅनर फाडल्यानं नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे। आता शिवसेना याला काय उत्तर देते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। राजकीय घडामोडींकडे वळतोय। जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल आज भाजपामध्ये जाहीर प्रवेश करतायत। गेल्या काही दिवसांपासून कैलास गोरंट्याल भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा होत्या। अखेर त्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे। आज मुंबईतल्या भाजप प्रदेश कार्यालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हजारो समर्थकांसह गोरंट्याल भाजपमध्ये प्रवेश करतायत। त्यामुळे जालन्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे। पालिका निवडणुकीच्या तोंडावर होत असलेला हा प्रवेश अत्यंत महत्त्वाचा आहे। आता एक मोठी आणि महत्त्वाची बातमी। अमेरिकेने आता भारताला आणखी एक मोठा धक्का दिलाय। अमेरिकेने भारतावर 25% टॅरिफ लावलेला आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून याची घोषणा केलेली आहे। येत्या 1 ऑगस्ट पासून या नव्या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे। तसंच भारताच्या रशियासोबतच्या संबंधांबाबत देखील ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली आहे। चीननंतर भारत रशियाकडून क्रूड ऑइल खरेदी करणारा दुसरा मोठा देश आहे। रशियाच्या युक्रेनवरील कारवाईचा आधार घेत ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ आणि दंड लादण्याचा निर्णय घेतलाय। आता भारताच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तर 1 ऑगस्ट पासून भारतीय वस्तूंवर टॅरिफ लावण्यात आलेला आहे। अमेरिकेनं भारतावर 25% टॅरिफ लावलेला आहे। दरम्यान 25% टॅरिफचा भारतावर नेमका काय परिणाम होणार आपण ते जाणून घेऊया। अमेरिकेमध्ये भारतीय वस्तू महाग होतील आणि अमेरिकेत भारतीय वस्तूंची मागणी घटेल आणि वस्तूंची मागणी घटणार आहे। त्यामुळे भारतीय निर्यातदारांना त्याचा मोठा फटका बसेल आणि त्याचाच एकंदरीत परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर पाहायला मिळेल। दरम्यान भारतावर लादलेल्या 25% टॅरिफबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलेत आपण ते देखील पाहूयात। आमचा भारतासोबत व्यापारामध्ये बराच तोटा आहे।
भारत आमचा मित्र आहे, पण त्यांनी कायमच आमच्यावर खूप जास्त टॅरिफ लावलाय. त्यांचे नॉन टॅरिफ नियम खूपच कठोर आणि अप्रिय आहेत. रशियानं युक्रेनसोबत युद्ध थांबवावं अशी अपेक्षा करत असताना भारत आजही रशियाकडून मोठ्या प्रमाणात हत्यारं आणि ऊर्जा विकत घेतं आणि रशियानं युक्रेनमधील हत्याकांड थांबवावं अशी प्रत्येकाची इच्छा असताना चीनसह ते रशियाचे ऊर्जेचे सर्वात मोठे खरेदीदार आहेत. म्हणून भारत ऑगस्ट महिन्यापासून 25% कर आणि वरील दंड भरेल, असं ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. ते डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष बनल्यापासून त्यांची कार्य करण्याची पद्धत जर आपण पाहिली तर ते मोठमोठ्या घोषणा करतात आणि त्यानंतर त्यावरनं घुमजाव पण करतात. एक उद्योगपती म्हणून त्यांची काम करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. ते प्रामुख्याने अशा प्रकारचा दबाव टाकतात आणि दबाव टाकल्यानंतर ते आपला जो प्रतिस्पर्धी आहे त्याला चर्चेसाठी, सौदेबाजी करण्यासाठी, बार्गेनिंग करण्यासाठी तयार करतात. त्यामुळे मला असं वाटतं की हा भारत आणि अमेरिका ह्या दोघांमध्ये पण त्यांची व्यापारी मंडळं गेल्या 1.5 महिन्यांपासून चर्चा करतात. यामध्ये कृषी क्षेत्र एक असं क्षेत्र आहे ज्यामध्ये भारत कोणत्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज करणार नाही किंवा टेरिफ कमी करणार नाही याची कल्पना डोनाल्ड ट्रम्पला आहे. त्यामुळे कुठेतरी भारतावरती दबाव टाकणं, त्याचप्रमाणे भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान नुकतंच जो मुक्त व्यापार करार झालेला आहे तो एक पद्धतीने डॉलरला दिला गेलेला शह आहे. कारण हा जो मुक्त व्यापार करार आहे भारत आणि इंग्लंड मधला तो पाऊंडमध्ये होणार आहे. त्यामुळे कुठेतरी भारताला इंग्लंडची मोठी मार्केट मिळेल, युरोपचं मार्केट मिळेल आणि याचंही कुठेतरी शल्य हे डोनाल्ड ट्रम्प यांना आहे.